काल आपण मागणी सिद्धांत किंवा नियम काल आणि परवाच्या दिवशी पण सुरू केलेला होता. आज आपण पुन्हा नव्याने आपण मागणी सिद्धांत किंवा नियम थोडक्यात बघणार आहोत. आपल्याला मागणी सिद्धांत किंवा नियम मी परवाच्या दिवशी बोललो होतो त्याप्रमाणे की आपल्याला हा मार्च 2022च्या परीक्षेमध्ये असू शकेल मोठा प्रश्न आहे आणि मी हे सर्व माहिती तुम्हाला सांगितलेली होती. तरी एकदा थोडक्यात आपण बघून घेणार. मागणी सिद्धांतामध्ये डॉक्टर मार्शल यांच्या मते आपल्याला मागणीचा सिद्धांत पाहताना डॉक्टर मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती कायम असल्यास बाजारात वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि उलट किंमत कमी झाली असता मागणी वाढते. डॉक्टर मार्शलनी हा अत्यंत साधा सोपा सरळ सिद्धांत मांडला. त्यांच्या इसवी सन 1890 ला प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या प्रसिद्ध झालेल्या पुस्तकामध्ये त्या सिद्धांताची डिटेलमध्ये मांडणी केलेली आहे. पण आपल्याला 12व्या वर्गामध्ये ही शॉर्टमध्ये अत्यंत सहज सोप्या भागामध्ये दिलेला आहे आणि आपल्याला जेवढा भाग दिला तेवढाच त्याचा विचार करायचा आहे. डॉक्टर मार्शल काय म्हणतायत की इतर परिस्थिती कायम असल्यास म्हणजे सामान्य जे घटक आहेत जे जसे आहेत तसे असायला पाहिजे तर हा सिद्धांत लागू होईल, अन्यथा हा सिद्धांत लागू होणार नाही. आणि म्हणून डॉक्टर मार्शलनी आपला सिद्धांत मांडण्याच्या पूर्वी त्यात एक वाक्य जोडलं आहे आणि ते वाक्य आहे इतर परिस्थिती कायम असल्यास. इतर परिस्थिती कायम आहे म्हणजे कोणती इतर परिस्थिती? मी काल तुम्हाला ते सांगितलं होतं की कोणती इतर परिस्थिती, तर सिद्धांताची गृहीत परिस्थिती. सिद्धांताची गृहीत परिस्थिती कोणती आहे? मी ते 7 मुद्दे लिहून ठेवलेले आहेत. पुस्तकात जास्त आहे परंतु आपल्याला जेवढे कामाचे तेवढे मुद्दे लिहिलेले आहेत. या 7 मुद्द्यांना आपण विचारात घेऊन डॉक्टर मार्शल यांचा मागणीचा सिद्धांत बघणार आहोत. डॉक्टर मार्शल यांनी मागणीचा सिद्धांत मांडताना पहिलं वाक्य जे मांडलेलं होतं ते वाक्य आहे इतर परिस्थिती कायम असल्यास. मग इंटू इन्व्हर्टेड कॉमामध्ये वाक्याची रचना काय केली? बाजारात वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते, याउलट किंमत कमी झाली असता मागणी वाढते. इतका साधा सोपा 3 ओळीचा सिद्धांत आहे. त्यामध्ये सूत्र पण मी लिहिलेलं होतं. मी लिहिलेलं सूत्र आहे, डॉक्टर मार्शलांनी नाही मांडलेलं आहे. हे सूत्र मी लिहिलं आहे. या सिद्धांताला मांडताना सूत्रामध्ये किंमत प्लस केलं मी, म्हणजेच याचा अर्थ इतर परिस्थिती कायम असल्यास किंमत प्लस म्हणजे बाजारात वस्तूची किंमत प्लस म्हणजे वाढली असता मागणी कमी होते म्हणून मागणी मायनस लिहिलं. म्हणजे बाजारात वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते, या उलट किंमत कमी झाली असता म्हणून मी खालच्या ओळीत दिला किंमत मायनस मागणी प्लस म्हणजे याचा अर्थ की किंमत कमी झाली असता मागणी वाढते. म्हणजे डॉक्टर मार्शलनी किमतीवर आधारित मागणीचा सिद्धांत मांडलेला आहे की किंमत जशी प्लस मायनस होणार तशी मागणी सुद्धा त्याच्या विरुद्धार्थी भाषेमध्ये व विरुद्धार्थी दिशेने प्लस मायनस होणार. विरुद्धार्थी संबंध आहे यांचा, ज्याला आम्ही अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये व्यस्त संबंध म्हणतो. किंमत आणि मागणी यांचा व्यस्त संबंध आहे. व्यस्त कसा? तर किंमत वाढली म्हणजे तिकडे प्लस आहे तर तिकडे मागणी मायनस आहे म्हणून याला व्यस्त क्रॉस म्हणतो आपण. म्हणून याचा संबंध व्यस्त संबंध आहे की किंमत वाढली म्हणून मागणी कमी झाली, किंमत कमी झाली म्हणून मागणी वाढली. म्हणून किमतीचा आणि मागणीचा संबंध व्यस्त संबंध आहे. व्यस्त म्हणजे क्रॉस आणि सम म्हणजे इक्वल असा तो घटक असतो. आपण पुढच्या याच्यात पुरवठ्याच्या सिद्धांतामध्ये पाहणार. पुरवठ्याचा सिद्धांत किमतीशी समसमानता आहे आणि या ठिकाणी व्यस्त सिद्धांत हा व्यस्त मांडणी झालेली आहे की किंमत प्लस मागणी मायनस, किंमत मायनस मागणी प्लस. आणि म्हणून मागणीच्या या सिद्धांतामध्ये किमतीचा मागणीशी असलेला संबंध हा व्यस्त संबंध आहे. रिकाम्या जागेमध्ये बऱ्याचदा विचारला गेलेला आहे की किंमत आणि मागणी यांचा संबंध समसंबंध असतो. विधान चूक आहे. व्यस्त संबंध असतो, विधान बरोबर आहे. तर आपण हा भाग पाहिलेला आहे सिद्धांताचा. दुसरा भाग की हा सिद्धांत लागू होण्यासाठी सिद्धांताची गृहीत परिस्थिती. सिद्धांत लागू होण्यासाठी सिद्धांताची गृहीत परिस्थिती आहे. पहिली गृहीत परिस्थिती आहे व्यक्तीचं उत्पन्न स्थिर असावं. व्यक्तीचं जर उत्पन्न स्थिर असेल तर हा सिद्धांत लागू होतो. म्हणजे व्यक्तीच्या उत्पन्नात जर वाढ झाली
तर त्याचा पर्चेसिंग पॉवर वाढतो, म्हणजे खरेदी शक्ती वाढते आणि म्हणून व्यक्तीचं उत्पन्न स्थिर असावयास पाहिजे. म्हणजे व्यक्तीचं उत्पन्न स्थिर असेल तर हा सिद्धांत लागू होतो, पण व्यक्तीच्या उत्पन्नात बदल झाला असेल तर सिद्धांत लागू होणार नाही. समजा सिद्धांत म्हणतो आहे किंमत वाढली असता मागणी कमी होते, परंतु त्याच वेळे व्यक्तीचे उत्पन्न बदलले, तर व्यक्तीचे उत्पन्न बदलले आणि व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ झाली. मग व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे त्यांचा पर्चेसिंग पॉवर पण वाढला, त्यांची खरेदी शक्ती वाढली. मग अशा वेळेस बाजारात वस्तूची किंमत वाढली असेल ना तरीही मागणी कमी होत नाही. तो माणूस त्याची मागणी कमी करत नाही, मागणी वाढवतो. का? कारण त्याचा पर्चेसिंग पॉवर वाढला. कारण त्याचं मागच्या महिन्याला जर 5,000चं उत्पन्न होतं, या महिन्याला 8,000चं उत्पन्न झालं असेल तर 3,000 रुपयाचा त्याचा पर्चेसिंग पॉवर वाढलेला आहे. आणि मग अशा वेळेस बाजारात वस्तूची किंमत वाढली असताना सुद्धा मागणी वाढल्याचं दिसते. आणि म्हणून त्या ठिकाणी व्यक्तीचं उत्पन्न स्थिर असावं. कालच्या याच्यात आपण हा भाग घेतलेला आहे, परंतु आज आपण रेकॉर्डिंग मध्ये आहोत म्हणून थोडासा आपण हा विचार करतो आहे. पुन्हा एकदा नव्याने घेतो आहोत. लोकसंख्या आकारमान कायम असावं. लोकसंख्येचं आकारमान कायम असावं म्हणजे एखाद्या भागातील, हा सिद्धांत लागू होण्यासाठी एखाद्या भागातील अचानकपणे लोकसंख्या वाढत असेल किंवा अचानकपणे लोकसंख्या कमी होत असेल तर हा सिद्धांत लागू होत नाही. एखाद्या भागातील लोकसंख्या वाढली असेल तर त्या ठिकाणी एखाद्या वेळेस वस्तूच्या किमती वाढत असेल, परंतु लोकसंख्या वाढलेली आहे त्यामुळे किंमत वाढली तरी मागणी वाढल्याचं दिसेल. मी याचं उदाहरण 2 दिवस झाले होते, याचं उदाहरण सांगितलेलं होतं की नागपूरला दीक्षाभूमीला दसऱ्याच्या वेळेस भीम बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि तेवढ्या परिसरामध्ये एकदम अचानकपणे त्या 2-3 दिवसासाठी 1,00,000-1.5 लाख लोकसंख्या वाढलेली असते. त्याचं उदाहरण देताना मी सांगितलेलं होतं की जेव्हा 1,00,000-1.5 लाख लोक त्या परिसरामध्ये गोळा होतात तर तिथले दुकानदार जी बिस्लेरीची बॉटल 15 रुपयाची आहे, 20 रुपयाला मिळायला पाहिजे, ती बॉटल 30 रुपयाला विकतात. जेव्हा 15 रुपये 20 रुपये होती तो दुकानदार त्या काउंटरवरून मोठ्या मुश्किली दिवसाच्या काठी 4-5 बॉटल 10 बॉटल विकत होता. परंतु आता बॉटलची किंमत वाढवली, 30 रुपये केली तरी दिवसाच्या काठी तो 50 बॉटल विकतो आहे. असं का झालं? त्याचं एकमेव कारण सिद्धांत तुटला. 20 रुपयाची किंमत 30 रुपयावर गेली, मागणी कमी व्हायला पाहिजे होती, परंतु या ठिकाणी जे काही 10-15 बॉटलची मागणी होती त्याच्याऐवजी आता 50 बॉटलची त्यांनी विक्री केलेली आहे पाण्याच्या बॉटलची, आणि त्यामुळे हा सिद्धांत तुटला. किंमत वाढल्यानंतरही मागणी वाढली, पण असं का झालं? त्यामागचं एकमेव कारण आहे त्या भागामध्ये लोकसंख्येचं आकारमान अचानकपणे वाढलं 2-3 दिवसाकरिता, आणि अचानकपणे वाढलेली लोकसंख्या असल्यामुळे या ठिकाणी हा सिद्धांत लागू झाला नाही. म्हणून डॉक्टर मार्शल म्हणतात की हा सिद्धांत लागू होण्यासाठी सिद्धांताची गृहीत परिस्थिती लोकसंख्येचं आकारमान कायम असावं. म्हणजे त्या भागातली जी लोकसंख्या आहे तीच जर कायम असेल आणि मग जर त्याने किंमत वाढवली असेल ना तर मात्र वस्तूची मागणी कमी होणार. परंतु लोकसंख्येचं आकारमान वाढलं असेल, अचानकपणे लोकसंख्या वाढली असेल, सिद्धांत लागू होणार नाही. तिसरा पॉईंट पाहिला होता पर्याय वस्तूच्या किमती स्थिर असाव्या. पर्याय वस्तू म्हणजे एका वस्तूला दुसऱ्या वस्तूचा पर्याय असतो. त्याचे उदाहरण सांगताना मी सांगितलेलं होतं की पर्याय वस्तू जसं आपण कॉफी आहे, चहा आहे, कॉफीला पर्याय चहा आहे, काही लोक याच्याऐवजी थंड पदार्थ घेत आहेत, थंड पेय घेत आहेत, हे सारे पर्याय आहेत एक दुसऱ्याला. मग अशा वेळेस समजा कॉफीची किंमत 20 रुपये होती, 20 रुपयावरून किंमत 18 रुपये झाली. 20 रुपये होती तेव्हा कॉफीचा तो दुकानदार जे काही 5-10 कप चहा कॉफी विकत होता, परंतु आता कॉफीची किंमत 20 रुपयावरून 18 रुपये झाली. आता कॉफीची मागणी वाढायला पाहिजे, परंतु त्याच वेळेस जी 10 रुपयाला मिळणारी चहा होती ती आता 8 रुपयाला झाली. चहाची किंमत कमी झाली. मग आता लोकांना असं वाटायला लागलं आहे की आपल्याला ह्या गरम पेयाची आपल्याला जी काही भागवायची आहे, आपल्याला भूक भागवायची आहे, मग या गरम पेयाच्या कॉफीच्या ऐवजी जर आपण चहाचा वापर केला तर आपले 10 रुपये वाचतात, आणि मग तो माणूस कॉफीची मागणी करण्याच्या ऐवजी तो चहाची मागणी करतो. पण कशामुळे झालं? तर पर्याय वस्तूच्या किमती बदलल्यामुळे झालं. पर्याय वस्तूच्या किमती बदलल्यामुळे कॉफीची किंमत कमी होऊनही मागणी वाढली नाही. का? कारण पर्याय वस्तू असलेले चहाची किंमत कमी झाली आणि त्याचा परिणाम मागणीवर झाला. किंमत कमी होणे, मागणी वाढली नाही. म्हणून डॉक्टर मार्शल म्हणतात की पर्याय वस्तूच्या किमती स्थिर असाव्या. चौथा पॉइंट आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज.
भविष्यामध्ये येत्या महिनाभरात 2 महिन्यात 3 महिन्यात जे काही असेल येत्या काळामध्ये भविष्य करणे म्हणजे पुढच्या काळात आज आज आपल्याला आतापर्यंत वाटतं का पुढे काय होणार आपल्याला माहित नसतं त्याला भविष्य काळ म्हणतो. म्हणजे येत्या भविष्य काळात महिनाभरात 2 महिन्यामध्ये हा जर अंदाज केला जात असेल कोणता अंदाज एखाद्या वस्तूच्या किमतीविषयी. मी काल उदाहरण सांगितलं होतं एखाद्या वस्तूच्या किमतीविषयी अंदाज केला जातो. सध्या साखर दुकानामध्ये साखरेचा भाव 38 रुपये प्रति किलो आहे. परंतु एक भविष्यकालीन किमतीचा अंदाज झाला आणि बाजारामध्ये एक अफवा आली की येत्या काळात 2 महिन्यांनी जर दिवाळी आहे आणि दिवाळीमध्ये या साखरेचा शॉर्टेज होणार आणि साखरेचे भाव 70 रुपये प्रति किलो होणार. हा अंदाज होता. आज 38 रुपये होतं, उद्या त्याची किंमत 40 रुपये झाली, परवा त्याची 42 रुपये झाली. लोकांना वाटायला लागतं, दुकानदार पण सांगतो बघा कालपर्यंत ही किंमत किंवा परवापर्यंत ही 38 रुपये होती, काल 40 झाली, आता 42. येत्या 2 महिन्यात त्याची किंमत 70 रुपये किलो होणार. हा भविष्याचा अंदाज आहे. आता 38 रुपये असलेली साखर जेव्हा लोकांच्या मनात येते आहे की आपल्याला दिवाळीच्या काळात आज आपल्याला 2 किलो किंवा 3 किलो लागत आहे महिन्याला, दिवाळीच्या काळामध्ये मात्र सणतिवाराच्या काळामध्ये मात्र आपल्याला 10 किलो साखर लागू शकते आणि त्यावेळेस होणारं नुकसान जास्तीचं असेल. म्हणून आज आपल्याला होणार 38 ची 40 झाली, 40 ची 42 झाली तर 4 रुपयाचं नुकसान होईल. परंतु नंतर मात्र 70 रुपयावर जाणार तर 30-32 रुपयाचं नुकसान होणार. ते टाळण्यासाठी जो 2 किलो साखर विकत घेणारा माणूस होता भविष्यकालीन किमतीच्या अंदाजामुळे त्यांनी आज 10 किलो साखर विकत. साखरेचे भाव 38 रुपयावरून 42 वर गेले, 42 वरून 45 गेले, किंमत वाढली. जेव्हा 38 रुपये होती तेव्हा तो ग्राहक दुकानदाराकडून 2 किलो किंवा 3 किलो साखर घेत होता. आता 42 किंवा 45 झाली, 10 किलोची मागणी केली, किंमत वाढली तरी मागणी वाढली, सिद्धांत तुटला. डॉक्टर मार्शल म्हणतात की जर वस्तूची किंमत वाढली असेल तर मागणी कमी होते. इथे किंमत वाढली, मागणी कमी नाही झाली, उलट मागणी वाढली. पण त्याच्या मागचं कारण काय आहे? सिद्धांताची गृहीत परिस्थिती बदलली. काय गृहीत परिस्थिती बदलली? भविष्यकालीन किमतीचा अंदाज बदलला की भविष्य काळामध्ये सध्याचे साखरेचे भाव 38 रुपये किलो आहे ते 70 रुपये किलोवर जाणार आणि मग लोकांनी भविष्यातलं नुकसान टाळण्यासाठी जो 2 किलो साखर विकत घेणारा गृहस्थ होता आणि 10 किलो साखरेची मागणी केली तेव्हा किंमत वाढली आहे 38 वरून 42-45 आली तेव्हा. म्हणजे त्याचा अर्थ भविष्यकालीन किमतीचा अंदाज जर बदलत असेल तर मग मात्र त्याचा विपरीत परिणाम होतो आणि हा सिद्धांत लागू होत नाही. म्हणून डॉक्टर मार्शल म्हणतात सिद्धांताची गृहीत परिस्थिती कायम असावी. 5वा पॉइंट आहे आपला सिद्धांताच्या गृहीत परिस्थितीचा आवडीनिवडी आणि फॅशन कायम असाव्या. काल याच्यावर मी पुन्हा बोललो होतो. आवडीनिवडी, लोकांच्या आवडीनिवडी बदलत असतात, फॅशन बदलत असतात आणि जी वस्तू फॅशनवर असेल, सध्याची जी फॅशन चालू आहे त्या फॅशनवर जी काही वस्तू असेल त्या वस्तूची किंमत वाढत असली ना तरीही मागणी वाढते. किंमत वाढत असली तरी मागणी वाढते. फॅशनवर असलेल्या वस्तूची किंमत वाढत असेल तरीही मागणी वाढते आणि आउटडेटेड झालेल्या फॅशनच्या वस्तूची किंमत कमी झाली ना तरी मागणी वाढते. मी याचं उदाहरण देताना काल तुम्हाला एका जीन्स पॅन्टचं उदाहरण दिलं होतं की बाजारामध्ये पूर्वीच्या वेळेस आजपासून 2-4-5 वर्षाच्या अगोदर एक जीन्स पॅन्ट बेल बॉटम टाईप जीन्स पॅन्ट यायची, त्याची फॅशन होती. त्यावेळेस तो जीन्स पॅन्ट फॉर एक्झाम्पल की तो 500 रुपयाला होता आणि तो 500 रुपयाला बाजारात विकला जात होता. एका दुकानाच्या काउंटरवरून तो जीन्स पॅन्ट बेल बॉटम असलेला जीन्स पॅन्ट 10 नग विकत होता 500 रुपयाला. काळाच्या ओघात 5 वर्षामध्ये फॅशन बदलली आणि फॅशन बदलल्यानंतर आता पेन्सिल कटवाले जे पॅन्ट्स आले, बेल बॉटम जाऊन पेन्सिल कटचे जे पॅन्ट्स आले ते पॅन्ट जीन्स पॅन्ट फॅशनच्या बाजारात आली. ती फॅशन येता बरोबर बेल बॉटमचा जीन्सचा 500 रुपयाचा पॅन्ट होता तो दुकानदार आता 300 रुपयाला विकायला तयार आहे. 500 रुपये होती तेव्हा ती फॅशन होती, तो दिवसाला 10 पॅन्ट विकत होता. आता त्याने किंमत 300 रुपये केली, 500 ची ऐवजी किंमत 300 रुपये केली, 200 रुपयांनी किंमत कमी केली. तेव्हा 10 पॅन्ट विकत होता, 200 रुपयांनी किंमत कमी करता बरोबर आता 20 पॅन्ट विकायला पाहिजे. परंतु त्याचे दोनही पॅन्ट विकल्या नाही जातात का? त्याचं कारण तो जो पॅन्ट आहे तो बेल बॉटम फॅशनचा पॅन्ट आहे. ही फॅशन 5 वर्षाच्या अगोदर होती, आता ती फॅशन आउटडेटेड झालेली आहे आणि आउटडेटेड झाल्यामुळे वस्तूची किंमत कमी झाली, लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या, वस्तूची किंमत कमी झाली तरीही मागणी वाढली नाही, उलट मागणी कमी झाली. आणि म्हणून डॉक्टर मार्शल म्हणतात की हा सिद्धांत लागू होण्यासाठी ही सिद्धांताची गृहीत परिस्थिती कायम असावी. याचा 5वा पॉइंट आहे. कोणता पॉइंट कायम असावा किंवा स्थिर असावा? तर लोकांच्या आवडीनिवडी स्थिर असाव्या
किंवा बाजारातील फॅशन स्थिर असावी. फॅशन मध्ये जर बदल झाला असेल तर हा सिद्धांत लागू होणार नाही. फॅशनवर जी वस्तू चालू आहे सध्या त्या वस्तूची किंमत वाढत असेल तरीही मागणी वाढल्याचं दिसते, कारण लोकांना त्या फॅशनवर असलेली वस्तू विकत घेताना त्यांना त्यांचा जो आनंद असतो ती सध्याची फॅशन, आणि त्यामुळे किंमत वाढत असेल तरी त्याची मागणी वाढते, म्हणून हा सिद्धांत लागू होत नाही बदललेल्या फॅशन. त्यानंतर 6वा पॉइंट आपण पाहणार सिद्धांताच्या गृहीत परिस्थितीचा, जाहिरातीचे प्रमाण स्थिर असावे. सध्याचं 21वे युग, 21वे शतक हे जाहिरातीचं आणि मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करण्याचं युग आहे. आणि जी कंपनी आपल्या वस्तूची मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करते आहे, आपल्या वस्तूची मोठ्या प्रमाणात जाहिरात करते आहे, ज्या कंपनीने आपल्या वस्तूची मोठ्या प्रमाणात जाहिरात केली त्याचे गुणधर्म लोकांपर्यंत अशा प्रकारे पोहोचवले की लोकांच्या मनावर त्याचा परिणाम झाला आणि लोक ती वस्तू खरेदी करण्यासाठी तयार. मी त्याचंही उदाहरण दिलं होतं फेअर अँड लवली. फेअर अँड लवलीची किंमत आजपासून 5-7 वर्षाच्या अगोदर जे 25 ग्रामची ट्यूब यायची तिची किंमत 18.75 होती 5-7 वर्षाच्या अगोदर. परंतु तिची ऍडव्हर्टाइजमेंट जाहिरात एवढी मोठ्या प्रमाणात टीव्हीवर झाली, सिनेमांमधून झाली, वर्तमानपत्रातून झाली, इंटरनेटवर झाली, एवढी मोठ्या प्रमाणात जाहिरात झाली आणि त्या जाहिरातीचं स्वरूप मी तुम्हाला टीव्हीचं सांगतो आहे की ते दाखवल्या जायचं की फेअर अँड लवली, त्याची जाहिरात दाखवता बरोबर 6 हफ्तों में गोरी हो जाए आणि 6 मुलींचे त्याचे मुलींचे एकाच मुलीचा 6 पॉइंट्स मध्ये फोटो यायचा 6 हफ्तों में गोरी हो जाए. आणि त्याचा परिणाम असा झाला की प्रत्येकाला, एवढ्या मोठ्या आपल्या देशाच्या करोडो लोकसंख्या असलेल्या देशामध्ये या वस्तूचा म्हणजे आपल्या सर्वांवर नाही पण ज्यांच्यावर परिणाम झाला त्यांनी ती वस्तू खरेदी केली आणि त्या वस्तू जशी 18.75 वस्तू आहे या 5 वर्षाच्या नंतर ती आता 74-75 रुपयावर गेलेली आहे. 30 क्यूब आज 75 रुपयाची आहे. 18.75 होती तेव्हा दुकानदार किंवा मेडिकल स्टोर्स वाला मोठ्या मुश्किली 2-4 क्यूब विकायचा. आज 75 वर गेलेली आहे तरी 5-10-20 क्यूब विकतो आहे रोजच्या घडीला. म्हणजेच याचा अर्थ त्या जाहिरातीचा एवढा परिणाम झालेला आहे की त्या जाहिरातीमुळे सावळ्या असलेल्या मुलीला म्हणा किंवा मुलाला म्हणा असं वाटतं की आपण ही क्रीम लावली की गोरा होणार, कारण ती जाहिरात तशी केली आणि त्यामुळे वस्तूची किंमत तिथे नगण्य झाली. आपल्याला आपल्या चेहऱ्याशी संबंध आहे आणि त्यामुळे किंमत नगण्य झाली आणि म्हणून किमतीचा विचार न करता वस्तूची किंमत वाढली तरी लोकांनी मागणी वाढवली. असं जेव्हा घडते आहे तेव्हा सिद्धांताची गृहीत परिस्थिती योग्य नाही किंवा बरोबर नाही आणि म्हणून हा सिद्धांत तुटला. का तुटला? कारण जाहिरातीचं प्रमाण बदललं, मोठ्या प्रमाणात जाहिरात झाली आणि त्या जाहिरातीच्या परिणामामुळे वस्तूची किंमत वाढली, 5 पटीने वाढली तरी मागणी कमी नाही झाली, उलट मागणी वाढली. त्याचं कारण जाहिरातीचं प्रमाण आणि सरकारचं कर विषयक शेवटचा पॉइंट होता 7वा, सरकारचं कर विषयक धोरण स्थिर असावं. सरकारचं जर धोरण बदललं असेल आणि सरकारने उत्पन्न मिळणाऱ्या माणसावर मोठ्या प्रमाणात टॅक्सेशन लावले, कर लावले, तर आपल्याजवळ येणाऱ्या ज्या उत्पन्नाचा बराच सारा भाग जर करामध्ये चालला गेला, टॅक्स मध्ये चालला गेला तर आपल्याजवळ वापरायला असणारे पैसे कमी राहतात. मग बाजारात वस्तूची किंमत कमी झाल्यानंतर आपण मागणी नाही वाढवत. का? त्याचं कारण आपण टॅक्स मध्ये एवढा पैसा भरलेला आहे की बाजारात वस्तूची किंमत कमी झाली तरीही आपण त्याची मागणी वाढवत नाही, तर आपण टॅक्स मध्ये एवढा पैसा भरून चुकलो आणि त्याचा परिणाम असा झाला की वस्तूची किंमत कमी झाली तरीही मागणी वाढली नाही. म्हणून सरकारचं कर विषयक धोरण स्थिर असेल तर हा सिद्धांत लागू होणार, परंतु सरकारच्या कर विषयक धोरणात जर बदल झाला असेल तर हा सिद्धांत लागू होणार नाही. म्हणून हे आपण 7 पॉइंट पाहिले. कुठल्या बाबीशी संबंधित आहे हे 7 पॉइंट? इतर परिस्थिती कायम असल्यास, डॉक्टर मार्शल यांच्या मताप्रमाणे इतर परिस्थिती कायम असल्यास मग काय, तर ही सिद्धांताची गृहीत परिस्थिती. हे 7 पॉइंट जर कायम असेल तर आपला हा सिद्धांत लागू होणार, अन्यथा हा सिद्धांत लागू होणार नाही. आणि म्हणून डॉक्टर मार्शलनी सिद्धांताची गृहीत परिस्थिती स्थिर असेल तर काय म्हणताय, बाजारात एखाद्या वस्तूची किंमत वाढली असेल तर मागणी कमी होणार आणि बाजारात एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली असेल तर मागणी वाढणार. म्हणजे ज्याचा अर्थ किमतीचा व्यस्त संबंध दिसून येणार, पण केव्हा, जर सिद्धांताची गृहीत परिस्थिती कायम असेल तर. हे 2 पार्ट्स आपण पाहिले. आता मात्र आपण 3ऱ्या पार्ट्स कडे वळणार आहोत. आपल्याला आपल्या सिद्धांताचा तक्ता पाहायचा आहे. मी ते वस्तू साखर लिहिलेली आहे. सिद्धांताचा तक्ता वस्तू साखर आपण अझम्पशन केलेला आहे, 5 मुद्द्यांमध्ये घेतलेला आहे. साखर सर्वात जास्त, या तक्त्यामध्ये सर्वात जास्त हायएस्ट रेट साखरेचा 50 रुपये प्रति किलो आहे. 50 रुपये प्रति किलो आहे. त्या एका माणसाची मागणी आपण गृहीत धरून चालतो, कारण आपलं मायक्रो इकॉनॉमिक्स शिकतो आपण, सूक्ष्म अर्थशास्त्राचा भाग शिकतो आणि सूक्ष्म अर्थशास्त्र आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये
एका व्यक्तीचा, एका कुटुंबाचा, एका घटकाचा, एका विशिष्ट सर्व घटकांचा किंवा एका विशिष्ट व्यवस्थेचा अभ्यास करते आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी बघतोय मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये सिद्धांताचा तक्ता. त्याच बाजूला आपण लागू करणार आहोत की वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली असता मागणी वाढते. वस्तू साखर, वस्तूची किंमत पहिल्या कॉलम मध्ये वस्तूची किंमत, दुसऱ्या कॉलम मध्ये वस्तूची मागणी, दोन घटक घेतलेले आहेत मी. वस्तूची किंमत या ठिकाणी बघा, वस्तूची किंमत 50 रुपये प्रति किलो होती. साखर ही 50 रुपये प्रति किलो होती, तेव्हा त्याची मागणी फक्त 1 किलोची आहे. 50 रुपये प्रति किलो, मागणी फक्त 1 किलोची आहे. साखरेचे भाव 50 रुपयावरून 40 रुपये झाली, मागणी 2 किलोची झाली. म्हणजे याचा अर्थ वस्तूची किंमत 50 रुपयावरून 40 रुपयावर आली, किंमत कमी झाली. किंमत कमी होता बरोबर मागणी 1 किलोवरून 2 किलो. म्हणजे याचा अर्थ वस्तूची किंमत कमी होता बरोबर मागणी वाढली. त्यानंतर 40 रुपये प्रति किलोची साखर आता 30 रुपये प्रति किलो झाली, 10 रुपये पुन्हा कमी झाली, मागणी वाढली, 3 किलोची झाली. आता साखर 20 रुपये प्रति किलो झाली, पुन्हा मागणी वाढली, आता मागणी 4 किलोची झाली. आणि सर्वात शेवटी या तक्त्यामध्ये सर्वात लोएस्ट या तक्त्यामध्ये वस्तूची किंमत आहे 10 रुपये प्रति किलो. साखरेची किंमत 10 रुपये प्रति किलो झाली, किंवा मागणी मात्र सर्वात जास्त आहे 5 किलोची. या तक्त्यावरून एक गोष्ट सिद्ध होते, वरून खाली आलो, बाजारात वस्तूची किंमत जसजशी कमी होत गेली, बाजारात वस्तूची किंमत म्हणजे साखरेची किंमत जसजशी कमी होत गेली तशी मागणी वाढत गेली. म्हणजे इतर परिस्थिती कायम असेल आणि या इतर परिस्थितीमध्ये वस्तूची किंमत कमी होत असेल, इतर परिस्थिती कायम असताना या साखरेची किंमत 50 रुपयावरून 40, 30, 20, 10 अशी जर कमी होत असेल तर या वस्तूची मागणी वाढल्या तर दिसते 1 किलो, 2 किलो, 3 किलो, 4 किलो आणि 5 किलो. आपण याच्या उलट परिस्थिती पाहणार. सुरुवातीच्या काळामध्ये साखरेची किंमत 10 रुपये प्रति किलो होती, तेव्हा लोकांकडून 5 किलोची मागणी केली जात. साखरेची किंमत 10 रुपये प्रति किलो होती, 5 किलोची मागणी केली जात होती. आता किंमत वाढली, 20 रुपये किलो झाली. आता आपण खालून वर जाणार. 10 रुपयावरून किंमत वाढली, 20 रुपये प्रति किलो झाली, मागणी कमी झाली, 5 किलोची मागणी होती, आता 4 किलो झाली. यानंतर पुन्हा साखरेची किंमत पुन्हा वाढली, 30 रुपये प्रति किलो झाली. बाजारामध्ये त्या व्यक्तीने आता 3 किलोची मागणी केली, आपले खर्च कमी केले असेल, आपला वापर कमी केला असेल. आता 30 रुपये प्रति किलो होता, आपण 3 किलोची मागणी केली. यानंतर ही साखरेची किंमत 40 रुपये प्रति किलो झाली. सर्वात जास्त होण्याच्या वेळेकडे जातो आहे. 40 रुपये प्रति किलो झाली, तेव्हा मागणी आता 3 किलोवरून 2 किलोची झाली. आणि बाजारात साखरेची किंमत सर्वात जास्त या तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे 50 रुपये प्रति किलो होता बरोबर त्या माणसाकडून, त्या व्यक्तीकडून फक्त 1 किलोची मागणी झाली. म्हणजेच याचा अर्थ आपण खालून वरपर्यंत जर विचार केलो तर वस्तूची किंमत जसजशी वाढत गेली तसतशी मागणी कमी होत गेली, तेव्हा इतर परिस्थिती कायम असल्या. डॉक्टर मार्शलनी मांडलेल्या सिद्धांताचा हा तक्ता आहे. तक्ता आपल्या समोर आहे. वस्तूची किंमत जेव्हा सर्वात जास्त, मागणी सर्वात कमी. वस्तूची किंमत जसजशी कमी होत गेली तसतशी मागणी वाढत गेली. उलट आपण पाहणार, जेव्हा वस्तूची किंमत सर्वात कमी होती, मागणी सर्वात जास्त होती. वस्तूची किंमत जसजशी वाढत गेली तसतशी मागणी कमी होत गेली. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी व्यस्त संबंधाप्रमाणे साखरेची किंमत तक्त्यामध्ये बघतो आहे 10 रुपये होती, सर्वात कमी होती 10 रुपये प्रति किलो, 5 किलोची मागणी होत होती. तर सर्वात जास्त 50 रुपये प्रति किलो झाली, तर मागणी सर्वात कमी फक्त 1 किलोची झाली. म्हणजेच याचा अर्थ असा आहे, या तक्त्यावरून हेच सिद्ध होते, डॉक्टर मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती कायम असल्यास बाजारात वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते, या उलट किंमत वाढली असता मागणी कमी होते. म्हणजे किंमत जर वाढली असेल तर मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली असेल तर मागणी वाढते. या ठिकाणी आपला हा भाग आपल्याला लक्षात येतो. तक्ता साधा सोपा आहे, आपण फक्त डोक्यात फिट करून ठेवला. काय करायचं आहे, तक्त्यामध्ये सिद्धांत तक्ता, वस्तू साखर, वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी 2 कॉलम केले. किंमत 50, 40, 30, 20. आपला